आज आपल्या इथं पहिल्यांदाच मी अध्यक्ष झालो आणि पुन्हा कदाचित 8 दिवसामध्येच आचारसंहिता लागू शकते, पण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यापुढची बैठक घ्यावी म्हणून करता बैठक घेतली. आपल्या जिल्ह्यातल्या असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला. बरेचशाच संस्थेचे बँकेचे अधिकारी, कुठं पदाधिकारी हे तिथं उपस्थित होते. काही प्रश्न त्यांनी मांडले, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचं प्रोसिडिंग तयार होतं आणि मग तिथं जाऊन म्हणजे आमच्या ऑफिसला जाऊन त्याच्यात ती स्क्रुटिनी होऊन मग ते कशा प्रकारे ते प्रश्न, मग काय कमिशनर लेवलचे प्रश्न असतात, काय सेक्रेटरी लेवलचे प्रश्न असतात, काय मंत्र्याच्या लेवलचे प्रश्न असतात, किंवा काही धोरण म्हणूनच त्याचा विचार करावा लागतो. त्या संदर्भामध्ये आम्ही त्याचं मांडूया. नाही, मी आरोपाबद्दल काहीच बोलणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सहकारामध्ये काम करतो आहे आणि सहकारामध्ये खूप बारीक मोठी मी पदं भोगलेली आहेत. त्यामुळं मी आरोपाबद्दल कोणाबद्दल मी काय सांगणार नाही. परंतु हा कोऑपरेटिव्ह कारखाना हा पब्लिक लिमिटेड केला, हे मी नाही केलेला. हा 10,553 सभासद आहेत, त्या सगळ्यांनी तो केलेला आहे. आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी, शासकीय, निमशासकीय अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे असं काही नाही की 20 वर्षापूर्वी केला आहे म्हणजे ते रेकॉर्ड नाही. त्याच्यातून तो केला आहे आणि ते करण्याच्या पाठीमागचा उद्देश, त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत. ते सभासदांचे ते इक्विटी मेंबर आहेत, प्रेफरन्सर वोटर नाहीत. ते आपल्या माहितीवर सांगत, म्हणजे तुमच्या माहितीवर सांगत, कुणाला कळावं म्हणून नाही आहे, तुमच्या माहितीवर की ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तर तसे राईट आहेत. उलट आम्ही ही पब्लिक लिमिटेड केला कशासाठी? आता स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कोऑपरेटिव्ह कारखान्याची. कोऑपरेटिव्ह कारखान्याला जर एखादे युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल फेतीतून त्याला 2 वर्ष लागतात. आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना काय नाही, त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची आणि ते युनिट उभा करायचं. मग 2-2 वर्ष जर खाजगी कारखाने पुढं चालले तर कोऑपरेटिव्ह राहणार नाहीत जिवंत. आणि म्हणून करता आम्ही तो कोऑपरेटिव्ह केला. त्याच्यामुळं आमचा कोऑपरेटिव्ह कारखाना पब्लिक लिमिटेड कारखाना असल्यामुळं आम्ही सभासदाची मुलीचं लग्न असलं तर त्याला 10,000 रुपये देतो. त्याचं कोऑपरेटिव्ह देता येत नाही आहे. आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशीला पाठवतो सभासदांना, पुन्हा मुस्लिम लोकांना त्या ह्याला पाठवतो, अजमेरला पाठवतो, आणि दलित लोकांना आम्ही ते गयाला पाठवतो. पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं हार्टचं वगैरे तर त्याला निधी देतो. ही कोऑपरेटिव्हमध्ये करता येत नाही, ही कोऑपरेटिव्हमध्ये बंधन आहेत. म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदाच्या हिताच्या त्या देता याव्यात. सभासदाचं हित बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डला जावा, जवळपास म्हणजे आकडा नक्की सांगता येणार नाही, परंतु ह्या गावाला सहली पाठवली आहेत, दवाखान्याला पैसे दिलेत, लग्नाला पैसे दिलेत, अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं. ही पब्लिक लिमिटेड असल्यामुळं, कोऑपरेटिव्ह असतात तर ह्याला बंधन आले असते, त्याच्यासाठी केलेलं आहे ती. त्यामुळं आणि तो करून झाला आता 10-12 वर्ष झालं. त्यामुळे तिथं एकाही सभासदांनी त्याच्या बाबतीमध्ये कधीही आम्हाला विरोध दर्शवला नाही.
की जेणेकरून ही सरकार सुलभ होईल, जेणेकरून त्या अपेक्षेनं जुन्या मंडळी यशवंतराव चव्हाणापासून ते विखे पाटील असतील, धनंजय गाडगे असतील किंवा तत्सम असतील, या मंडळींनी ज्या हेतूनं सरकार महाराष्ट्रामध्ये त्याचं वृत्त लावलं, त्याच्यामध्ये अधिक काही सुधारणा करावं लागते का, अधिक काही त्याचा फायदा त्या लोकांना देण्यासाठी शासनानं काही वेगळ्या उपाययोजना करावं लागतील का, या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तेथील सरकारामध्ये काम करणारे काही तज्ज्ञ मंडळी असतात, काही अभ्यासक असतात, काही चिकित्सक असतात, यांच्याशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग काढता येतो, काही त्याच्यातून संस्थेचं आणि सभासदाचं करता येतं का, हे शासनाला मांडायचं, त्याच्यातून शासनाकडून त्याचा पाठपुरावा करून ह्या सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. इकडे ह्या पदाचं किंवा ह्या परिषदेचं काम आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र तिथं काही मेळावे घ्यायचे, काही तज्ञ लोकांशी चर्चा करायची, काही तज्ञ लोकांचे सेमिनार घ्यायचे, अशा प्रकारचा हा आमचा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यासाठी ही समिती मला वाटतं फार जुनी समिती आहे, फार जुनी आहे, म्हणजे रत्नापानमा कुंभार वगैरे असे जुनी माणसं या समितीमध्ये काम केलेले आहेत. तर त्या दृष्टीनं आता माझी निवड झाली. आता ह्याच्यामध्ये 5 किंवा 7 सदस्यांची नियुक्ती सरकार करत असतं, ते सरकार करेल. त्यांची नियुक्ती केली, लवकर केली तर उत्तमच. मग आम्ही ते सगळेजण मिळून आम्ही याच्यापर्यंत राज्यभर दौरा करून कुणाची अडचण, कुणाचे प्रश्न ज्याचा मग आम्ही उल्लेख केला त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा राज्याचे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांचं आणि त्यांच्या सरकारचं आपल्या माध्यमातून आभार मानतो की मला सहकारामध्ये मी तसं काम करतो. सहकारामधली मला थोडीशी गुढी आहे, मला उत्तम प्रकारचं काम करण्यासाठी एक व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून सरकारचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.